नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. श्री क्षेत्र देहूगाव या ठिकाणी हजारो कार्यकर्त्यासह भारतीय जनता पक्ष मावळ तालुका निवडणूक प्रचार प्रमुख रवींद्र आप्पा बेगडे हे मंडळांना सदिच्छा भेट देत आहेत आणि कार्यकर्त्यांचा तापा या ठिकाणी वाढतच आहे. जर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आप्पांच्या मागं हजारो कार्यकर्ते सोबत आहेत आणि सर्व लाल टोपी घालून आप्पासोबत प्रत्येक मंडळांना या ठिकाणी भेटी दिल्या जात आहेत आणि मंडळाच्या अध्यक्षाशी आणि नागरिकांशी संवाद साधला जातोय. आप्पा, काय सांगाल? काल तुम्ही पर्यटन नगरी लोणावळा या ठिकाणी हजारो कार्यकर्त्यासह तुम्ही मंडळांना सदिच्छा भेटी दिल्या. त्या ठिकाणी असणारी वाहतुकीची समस्या असताना अनेक प्रश्न तुम्ही जाणून घेताय, काय सांगा? नक्कीच आज जवळपास 9वा दिवस आहे गणरायाचं आगमन होऊन संपूर्ण मावळ विधानसभेतील प्रत्येक गावामध्ये आम्ही गणेशोत्सव मंडळांना भेटी देतोय आणि हे सगळं करत असताना नागरिकांना भेटून अनेक त्यांच्या समस्या आहेत. आपला मावळ तालुका हा डोंगरदऱ्यातला तालुका आहे आणि आज आम्ही देहू नगरी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीने पावन झालेल्या ह्या देहू नगरीमध्ये आहोत आणि सगळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. उत्साह नागरिकांचा चांगला आहे कारण की येणाऱ्या काळात निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते जागरूक आहेत आणि ते त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं स्वागत करतात आहे आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जोश आहे आणि त्या सगळ्या गोष्टी ह्या नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मावळ तालुक्यातल्या भारतीय जनता पार्टीला नक्कीच पुढे घेऊन जातील असं मला या निमित्ताने वाटतंय. तर या ठिकाणी अनेक कार्यकर्ते रवींद्र आप्पा बेगडे यांच्या सोबत आहेत. आम्ही कार्यकर्त्यांकडनं जाणून घेणार आहे. काय नाव तुमचं आणि काय सांगाल की आप्पांनी जे काही एक मूठ बांधलेली आहे, हजारो कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत आणि ग्रामीण भागातल्या गणेश मंडळाला पण भेटी देऊन त्या ठिकाणची विचारणा केली जात आहे आणि सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधला जातो. काय सांगा? नमस्कार, मी बाळासाहेब गाडे, भारतीय जनता पार्टीचा मावळ तालुका अध्यक्ष या नात्यानं मी आपणाला या गणेश उत्सवाच्या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो की आप्पासारखा कार्यकर्ता पक्षाचं प्रामाणिकपणे काम या मावळ तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून वाढवण्याचं काम आप्पांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे आणि आमची सर्व कार्यकर्त्यांची या ठिकाणी इच्छा आहे की यावर्षी आमदारकीच्या इलेक्शनमध्ये आप्पाला तिकीट भेटावं अशी आमची सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा मावळ तालुक्यामध्ये पुन्हा एकदा फडकेल आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी असा निर्धार या ठिकाणी केलेला आहे. धन्यवाद. तर या ठिकाणी मंडळाचे काय नाव तुमचं आणि काय सांगाल? आप्पांनी आज तुमच्या गणेश मंडळाला भेटी दिलेल्या आहेत, काय कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे? आज आपण खऱ्या अर्थाने बघतोय की मावळ तालुक्यामध्ये आज आप्पा गणेश मंडळाचा भेट दौरा करत असताना आज एवढ्या कार्यकर्त्यांच्या फौजेसह त्यांनी मंडळाला भेट दिली. त्यामुळे मंडळाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्याचा मला मनापासून आनंद होतोय आणि ज्या काही आप्पांच्या ज्या इच्छा असतील येणाऱ्या राजकीय काळामध्ये सामाजिक जीवनामध्ये त्या नक्कीच बाप्पा पूर्ण करतील असा आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करतो एक कार्यकर्ता म्हणून. काय नाव तुमचं आणि काय सांगाल की गणेश मंडळांना भेटी देण्यासाठी रवींद्र आप्पा बेगडे त्यांच्या हजारो कार्यकर्त्यासह दाखल झालेले? माझं नाव मच्छिंद्र परंडवाल, मी देहू शहर भाजपचा अध्यक्ष आहे. गेल्या 5 वर्षात आप्पांनी जो झंझावात मावळ विधानसभेत तयार केला आहे असाच झंझावात यापुढेही राहील आणि भेट दौऱ्यात उत्स्फूर्त असा भाविकांचा त्याचप्रमाणे गणेश मंडळांचा प्रतिसाद मिळत आहे आणि येणाऱ्या काळात मावळ विधानसभेवर आम्ही भगवा फडकू यात तिळमात्र शंका नाही. कारण गेल्या 5 वर्षात बराचसा काही बॅकलॉग झाला, ज्या काही नागरिकांना नागरी समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे याचा क्लीन चेहरा म्हणून जर आज कोणी लोक नागरिक पाहत असतील तर ते आमच्या आप्पांकडे आणि निश्चितच या लढाईत आम्ही विजयी मिळू असा आम्हाला विश्वास आहे. काय नाव तुमचं आणि काय सांगा? मी सुनील एकनाथ बेगडे. आता आमच्या रवींद्र आप्पांचं जे दौरे चालू आहेत गणेश भेटीसाठी, तर आता आमच्या रवींद्र आप्पांसोबत शेकडो कार्यकर्ते आता उभे पाठीशी खंबीरपणे आहेत. आमचं काम जोरात चालू आहे आणि आता आप्पांना जर सांगितलेले आम्ही आप्पांना माघार घेऊन देणारच नाही आणि आता आम्ही आप्पांना आमदार करणार म्हणजे करणारच
हे 100% ठरलेले आहे आता. काय नाव तुमचं, काय सांगा? योगेश पस्पिन, महालक्ष्मी मित्र मंडळाचा अध्यक्ष रवींद्र आप्पांचे मनापासून आभार व्यक्त करतो मंडळापाशी आले. तर असे अनेक भावी वाटचाली शुभेच्छा देतो. तर अनेक कार्यकर्ते आहेत. कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. काय नाव आणि काय सांगाल रवींद्र आप्पाविषयी? माझं नाव रायबा मोरे, मी सामाजिक कार्यकर्ता आहे. मी प्रथमतः मावळवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो. आजची जी मावळची जी राजकीय परिस्थिती आहे ती कशी झालेली आहे, सगळ्यांना ज्ञात आहे, ते काही जास्त सांगणं गरजेचं नाही. आत्ता चालू आहेत गणपती बाप्पा आणि त्यांच्यानंतर विधानसभेत जाणार रवी आप्पा. हे आता सगळ्यांचा, युवकांचा हा निर्णय ठाम झालेला आहे. त्यामुळं तर आप्पा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आप्पा, तुम्ही तर या ठिकाणी तर हा कार्यकर्त्यांचा आवाज आहे. तर श्री क्षेत्र देहू नगरीमध्ये या ठिकाणी रवींद्र आप्पा बेगडे उपस्थित झालेले आहेत. तर आप्पा, काल तुम्ही पर्यटन नगरी लोणावळ्याच्या गणेश मंडळाचा पूर्ण सदिच्छा भेट दिलेली. आज ह्या श्री क्षेत्र देहू नगरीमध्ये किती मंडळांना भेटी देणार आहेत आणि देहू रोडच्या पण भेटी किती वाजेपर्यंत पूर्ण करणार आहेत? काय सांगाल? नक्कीच मी तुम्हाला मगाशीच सांगितलंय की मावळ विधानसभेतील प्रत्येक मंडळाला आम्ही भेट देतोय. काही ठिकाणी ज्या ठिकाणी शक्य होईल मी जाण्याचा प्रयत्न करतोय. असेल तर भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतात. देहू शहरातल्या सगळ्या मंडळाला, त्याचप्रमाणे देहू रोड नगरीच्या आज आम्ही सगळ्यांना भेटी देतोय. आणि मी आपल्या माध्यमातून गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो की मावळ तालुक्यातील सर्व नागरिकांना मनापासून दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या जीवनामध्ये भरभराट येऊ दे आणि या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणून मावळ विधानसभेत नक्कीच यावेळी भारतीय जनता पार्टीचा आमदार होते, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. नक्कीच ही देहू नगरी आहे आणि खूप गप्पा आता तालुक्यामध्ये ऐकल्या जातात की आम्ही एवढा कोटी निधी आणला, एवढं केलं. हा निधी जो आला तो विद्यमान आमदारांच्या स्वतःचा वैयक्तिक विकास केला. तालुक्यामध्ये तर सगळ्या रस्त्यांची वाईट अवस्था आहेच आहे आणि देहूमध्ये आम्ही तेच पाहतोय. गेले 2 तास झालं फिरतोय. इथल्या मुख्य रस्त्यांची समस्या ही अतिशय वाईट आहे आणि याचं उत्तर जनता आता मतदानातून नक्कीच देईल. तर रवींद्र आप्पा बेगडे या ठिकाणी श्री क्षेत्र देहू नगरीमधल्या गणेश मंडळांना सदिच्छा भेटी देत आहे आणि कार्यकर्ते त्यांच्यासोबत जोडले जात आहेत. तर देहू नगरीमधल्या सर्व गणेश मंडळांना या ठिकाणी भेटी देण्यात येत आहे आणि प्रत्येक गणेश मंडळामध्ये त्यांचं जल्लोषात स्वागत होत आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद. विनंती करतो की आपण व्यासपीठावर 2 मिनिटे यायचे. आपला यथोचित असा सन्मान मंडळाचे अध्यक्ष योगेशदादा पस्पिन, त्याचप्रमाणे मंडळाचे उपाध्यक्ष बंटीदादा वाकर, सुप्रसिद्ध निवेदक सचिनजी भालेराव, त्याचप्रमाणे अंकुशजी मुसोडगे, आपणास विनंती करतो की आपण यांचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी करायचा. तर कार्यकर्त्यांचा ताफा पुढील गणेश मंडळांना सदिच्छा भेट देण्यासाठी रवींद्र आप्पा बेगडे यांच्यासह पुढे निघालेला आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सर्व कार्यकर्त्यांना विनंती, ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे त्यांच्या ड्रायव्हरला 5 पैसे गाडी आणायला आणि कंपनीपाशी गाडी पुण्याला सांगा.